आबाजी मला सांगा, तुम्हाला अकोल्याचा खासदार कसा हवा पाहिजे आणि कोण असायला हवे? अकोल्याचा खासदार तर सर्व समाजाला घेऊन चालणारा असायला पाहिजे. पण बाळासाहेब तर आमचे प्रश्न जो बेरोजगारीचा मुद्दा मांडणार त्यालाच आमचं मतदान राहणार आहे. तर यावेळेस एक मत जर लोकांचा अकोल्यातील जनतेचा कल जर पाहिला तर तो नेमका बाळासाहेबाच्याच मागे आहे असं. नमस्कार, मी योगेश सिरसाट, लोकनजर न्यूज चॅनल मध्ये अकोल्यात आपल्या सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण जुन्या बस स्टँडवर आलो आहोत आणि आपण लोकनजर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अकोल्याचे भावी खासदार कोण असायला हवे त्याची चाचपणी लोकनजर न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. तर या ठिकाणी अकोल्यातील खासदार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, तसेच काँग्रेसच्या वतीने डॉक्टर अभयदादा पाटील, तसेच भाजपच्या वतीने अनुप धोत्रे यांचे नाव चर्चेत आहे. तर या तिघांच्या विषयी आपण अकोल्यातील नागरिकांची चर्चा करणार आहोत. तर चला मग. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय दादा? आशिष अजाबराव इंगळे. तर मला सांगा, तुम्हाला अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे असं तुमचं मत काय? आता असा विचार जर केला तर अकोला लोकसभा मतदारसंघाचा, तर अकोल्याचे खासदार विद्यमान श्री बाळासाहेब आंबेडकर हे असायला पाहिजे. 1985-90च्या दशकात बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेवर गेले होते. त्यावेळेचे कामे पहा आणि आता जे 20 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, माननीय धोत्रे साहेब हे खासदार राहिलेले आहेत. त्यांच्या कामाचा आढावा घे. थोडंसं कुठं ना कुठं चेंजेस पाहिजे. श्री बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे जर लोकसभेवर गेले तर खूप मोठा एक वेगळा पाऊल संसदेमध्ये उचलू शकतो आणि भटक्या, विमुक्त, तसेच ओबीसी किंवा मराठा आरक्षण, तसेच जे काही प्रश्न मागे राहिलेले आहेत ते सुद्धा समोर येऊ शकतात. नक्कीच बाळासाहेब आंबेडकर जर लोकसभेमध्ये गेले तर ते वंचितांचे प्रश्न, तसेच मराठा आरक्षण यांचे प्रश्न सोडवू शकतात असे इंगळे साहेबांचं म्हणणं आहे. यासोबतच आपल्या जवळ काही युवक जुडलेले आहेत. मला सांगा, तुमचं नाव काय? सय्यद साहेब. मला सांगा, अकोल्याचे खासदार नेमके कोण व्हायला पाहिजे असं मला वाटते? तुम्हाला काय वाटतं? मला वाटते डॉक्टर बाळासाहेब. नेमकं का त्यांना म्हणजे तुम्ही इच्छुक? ठीक आहे. असं या ठिकाणी आणखीन काही तरुण जुडलेले आहेत. दादा मला सांगा, तुमचं नाव काय? दादा सुरज खंडारे. दादा मला सांगा, यावेळेस अकोल्याचे लोकसभा खासदार कोण असायला हवे? प्रकाश आंबेडकर. नेमके का कारण आहे त्यांचं? त्यांचीच ती बाजू जास्त दिसत, चहाचा वर्ग दिसत आहे. नेमकं का त्यांना तुम्ही चॉईस करता? गोरगरिबासाठी झटणारे प्रकाश आंबेडकर हेच पाहिजे. डॉक्टर अभय पाटील सुद्धा काँग्रेसच्या वतीने दावेदारी काँग्रेस उमेदवार आहेत. त्यांना का नाही? तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात खूप चांगला अनुभव आहे आणि ती वैद्यकीय क्षेत्रात आपल्या अकोला जिल्ह्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात विकास करू शकता. तर त्यांना का तुम्हाला म्हणजे त्यांच्याविषयी का ना म्हणजे नाता येईल? आता 30 वर्षापासून बीजेपी म्हणजे खासदार आपले संजय धोत्रे आहेत. त्यांच्या कालखंडात त्यांना गरीब वर्गाकडे काही झालं नाही, तरी समजा वंचित समजा प्रकाश आंबेडकर हे काहीतरी करते अशी आमची अपेक्षा आहे. प्रकाश आंबेडकर पाहिजे. या ठिकाणी बऱ्याच नागरिकांचं मत आहे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनाच अकोल्याचे खासदार करण्यात यावं असं प्रत्येकाचं मत. आपण आलो आहोत अकोल्यातील मध्यवर्ती ठिकाणी अशोक वाटिका येथे. या ठिकाणी बौद्धांचं जे प्रेरणास्थान आहे ते म्हणजे अशोक वाटिका. या ठिकाणी काही बौद्ध उपासक उपासिका जमलेल्या आहेत. आपण त्यांना अकोल्याचे लोकसभा उमेदवार कोण असायला हवे आणि यानंतर खासदार कोण हवेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर चला त्यांच्याशी आता हे करू. नमस्कार ताई. नमस्कार. मला सांगा, अकोल्यामध्ये नेमकं आता खासदार कोण असायला हवा आणि तुमच्या आवडीचा खासदार कोण हवा आहे? आता तर या लोकसभेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हेच असायला हवेत. कारण की जे काही वंचित शिक्षित विद्यार्थी वंचित आहेत, जर ते खासदारमधून निवडून आले तर जे विद्यार्थी वंचित आहेत ते त्यांची वंचिती मिटून जाणार आहे. ओके ओके. आपल्यासोबत आणखीन आजोबा जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करू. आबाजी मला सांगा, तुम्हाला अकोल्याचा खासदार कसा व्हायला पाहिजे आणि कोण असायला हवे? अकोल्याचा खासदार तर सर्व समाजाला घेऊन चालणारा असायला पाहिजे. पण कारण बाळासाहेबांना जर निवडून यायचं असतं तर कोणी आघाडी केली असती तर आज ते निवडून आले असते. पण ते सोबळावर इथून निवडून येतील याच्यात शंका आहे. आणि तसा बीजेपीचा खासदार निवडून येणार आहे.
तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेबांनी 84 पासून आजपर्यंत काय केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न. वंचित जी होती ते कायमस्वरूपी वंचितच राहत. युती सांगतात मी युती करतो, ऐन वेळेवर युती तुटते. का तुटते बाळासाहेबांनाच माहिती. तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेबांना सर्व समाजाला धरून चालायला पाहिजे. बीजेपीला रस्ता मोकळा करून दिला आणि काँग्रेसला रोखून धरणं आणि समाजाचे वोटिंग आणि कामं कोणतेच नाही. समाजाचं काम कोणतं नाही, समाजाचं कोणतं हित दिलं पासून काही लोकांचं मत आहे की सध्या बाळासाहेब आंबेडकर अकोल्याले खासदार नको, तर काही लोकांचं म्हणणं आहे की अकोल्याला खासदार म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकर असायला हवेत. या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद चालू आहे. यांनी 2-3 व्यक्तींनी असं मत व्यक्त केलं की बाळासाहेब कामं व्यवस्थित नाही किंवा त्यांना त्यांच्या मताचा उमेदवार बाळासाहेब नको, दुसरे कोणीतरी हवे. तर तुम्हाला कोण वाटते? मला वाटते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि 100% स्वाभिमानी नेतृत्व आणि त्याग आणि संघर्षाची भूमिका यांनी आतापर्यंत जिवंत ठेवली. संपूर्ण महाराष्ट्रातली चळवळ जिवंत ठेवण्याचं काम, सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्याचं काम ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. सगळ्यात महत्वाचं, काल परवापर्यंत गेल्या 40 वर्षात आमची गंतीच नव्हती राजकारणामध्ये आणि एका अशा लेवलला आम्हाला आणून ठेवलं की आज ते प्रस्थापित पक्ष जे आहेत ते आज आम्हाला म्हणजे गंतीमध्ये पकडतात. हे सगळं बाळासाहेब आंबेडकरांच्या या सातत्यानं राबवलेल्या चळवळीमुळे होत आहे आणि याचे दूरगामी फळं जे आहेत भविष्यात आम्हाला मिळणार आहे, 100% मिळणार आहेत. कारण 80% आम्ही ही लढाई आतापर्यंत जिंकलेली आहे आणि या प्रस्थापिताच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजनवादी लोक एकत्र येत आहेत. म्हणजे बाळासाहेब स्वतंत्र सुद्धा लढले तरी निवडून येतील यावेळेस, 100% निवडून येतील. कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक पूर्ण बहुजनवादी चळवळ एक पॉवरफुल आणि फोर्सफुल तयार झालेली आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबच येतील इथं, हे 100% गॅरंटेड आहे. तर आजच आपण अकोल्यातील अशोक वाटिका या ठिकाणी काही नागरिक होते, त्यांची आपण चर्चा केली आणि अकोल्याचा खासदार कोण हवा तर त्यांच्याविषयी चर्चा केली. आपण आलो आहे अकोल्यातील गांधी जवाहर बाग गांधी रोडवर आणि आज आपण अकोला येथील खासदार कोण असायला हवे यासाठी चाचपणी करत आहोत आणि लोकनजर या चॅनलच्या माध्यमातून ही चाचपणी होत आहे. तर गांधी जवाहर बागमध्ये काही नागरिक इथे जमलेले आहेत. आता त्यांच्याशी आपण संवाद साधून अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला हवा तर त्यांच्याशी चर्चा करूया. तर चला सर, नमस्कार सर. मला सांगा अकोल्याचे आता नेमके खासदार नेमके कोण असायला हवं आणि कोण तुमच्या आवडीचे खासदार कोण असायला हवं? मराठी आती नहीं, हिंदी में बोलूंगा. यहाँ का जो आमदार खासदार है संजय बाबू धोत्रे, 5 बार सांसद खासदार रह चुके. उन्होंने कोई विकास ही नहीं किया है, इसलिए हमें अभय पाटिल साहब चाहिए कांग्रेस. हाँ, अभय पाटिल खासदार देखना चाहते हैं. अनुभव धोत्रेला तुम्ही म्हणजे तुमचं काय मत आहे त्यांच्याविषयी, असं का नाराजी आहे? नहीं, उनके पिताजी कुछ काम नहीं करे तो पब्लिक नाराज है ना उनसे, और काम को महत्व दिया जाएगा. और ज्यादा देखा जाए तो अकोला कोई मेहमान भी आया तो कोई घुमाने फिराने लिए कुछ जगह ही नहीं है ना, कुछ बनाया ही नहीं उन्होंने, कुछ करा ही नहीं अकोला के लिए. उस हिसाब से बहुत होगा संजय धोत्रे परिवार अब अभय पाटिल. या ठिकाणी आपण बघितलं तर मागील 4 टर्मला लोकसभा खासदार राहिलेले संजय धोत्रे यांना अकोल्यातील काही नागरिकांनी नाकारलेलं आहे. तर या ठिकाणी काँग्रेसला सुद्धा पर्याय देण्याचं या ठिकाणी काही नागरिकांचं मत आहे. तर या ठिकाणी आणखीन काही नागरिक इथं जोडलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. या ठिकाणी काका आहेत, त्यांच्याशी बोलूया. काका नमस्कार. मला सांगा अकोल्यातील नेमकं खासदार कोण असायला हवा आणि त्यांच्यापासून काय अपेक्षा आहे तुम्हाला? तर असं काही नाही आहे म्हणा, आपल्याला तरी जास्त बोलता येत नाही म्हणा, पण धोत्रे साहेबांनी खूप कामं केलेली आहे. तर असं केले नाही असं काही नाही आहे, भरमसाठ काम केलेलं आहे. तर आम्ही तर बीजेपीलाच वोटिंग करणार आहोत. असं काँग्रेस वगैरे किंवा वंचित वगैरे? बस आम्ही बीजेपी शिवाय वोटिंग करू शकत कुणाला, कारण आम्ही नेमके बीजेपीच का?
कारण कामं बरं आम्हाला जसे भरमसाठ त्याच्यापासून अकोला रस्ता रखडलेला आहे, बऱ्याच दिवसापासून झालेला नाही. आणि शेगाव पायदळी वारी आहे आपल्या अकोल्यावरून जाणारी, ती पण बरोबर झालेली नाही. असं एवढं म्हणजे अकोल्याचा जो पाहिजे तो विकास असा दिसत नाही. तर तरी तुम्ही त्यांना निवड करतो म्हणता, तर नेमकं काय असं? शेवटी आपापली इच्छा असते, शेवटी आम्ही त्याच्याशिवाय तर काही करणारच नाही बाबू. तर या ठिकाणी अनुभाऊ धोत्रे यांना काही नागरिकांनी पसंत केलेलं आहे. आणि अनुभाऊ धोत्रे हे खासदार संजय भाऊ धोत्रे यांचे सुपुत्र आहेत. आणि त्यांनी मागील 4 टर्मला अकोल्याच्या विविध विकास कामासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर या ठिकाणी आणखीन काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर नमस्कार. सर हा नमस्कार. नेमके कुठून आले आपण आणि काय इथं कसे बसले? नेमकं बसलो बा तिथं काम होतं, उन्हीच्यानं आलो, उन्हीच्यानं बसलो, दवाखान्यात गेलो होतो. तर मला सांगा, आता तुम्ही दवाखान्यात गेले म्हणता, तर ओबीटी क्षेत्रामध्ये अकोला जिल्ह्यात नेमके खासदार जे आता लोकसभा निवडणूक आहेत जवळपास आणि अकोल्याचा खासदार निवडणार आहेत, तर नेमकं आता वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामं या म्हणजे जे विद्यमान आतापर्यंत खासदार होते त्यांनी कसे केले, काय केले, तुम्हाला काय वाटते? चांगले कामं केले. नेमके आता अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला हवा? तुम्ही कोणाला मतदान करणार? तर आता सध्या सांगू शकते का सर कोण येते काय ते, कोणाला मारा, नंतर समजीन बा. तर आमच्यासोबत आणखीन काका जुडलेले आहेत. काकाजीचं काहीतरी मत आहे, तर त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. काका सांगा मला की आपल्या मताचं. मी शिवणीला राहतो, सध्या अजून काही निर्णय घेतलेला नाही. तर तुम्ही त्या उद्योग क्षेत्रामध्ये जे शिवणी येते तिथं राहता, त्या ठिकाणी आपल्या अकोल्याचे विद्यमान जे खासदार आहेत त्यांनी किती उद्योग आणले? काहीच नाही सध्या, तर काहीच उद्योग नाही. पण तुमचं मत आता नेमके त्या खासदारांचे सुपुत्र आहेत, तर त्यांना देणार का? नेमकं कोणाला म्हणजे मतदान यावेळेस राहणार? त्या काही डिसिजन घेतलेलं नाही आहे, अजून वेळ आहे, त्यामुळे आम्ही विचार करून करू. तर आपल्यासोबत जुडलेले जे काका होते ते म्हणत होते विचार करू म्हणत होते. आणि यासोबत आणखीन आपल्यासोबत जे काका जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण सुद्धा संवाद करणार आहोत. तर नमस्कार काकाजी. मी का म्हटलं, मी SCRPF 116 बडे पश्चिम बंगाल सुभेदार कमांडंट. तर बघा, आपल्याला खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्यासोबत एक सैन्य दलामध्ये आपल्या भारत देशाची सेवा करणारे एक शूरवीर आपल्यासोबत जुळलेले आहेत. आणि ते सुद्धा आता आपल्या अकोल्याचा खासदार कोण असणार, तर हे मेजर म्हणजे रिटायर झालेले, सेवानिवृत्त झालेले आपल्यासोबत एक काका आहेत. ते आपलं मत जाणणार आहेत, म्हणजे अकोल्याचा खासदार कोण असणार ते मानणार आहेत. तर मला सांगा काकाजी, नेमका अकोल्याचा खासदार कोण असायला हवा असं तुमचं मत आहे? तर मी काय म्हटलं बेटा, आज जे अकोल्याची जे परिस्थिती आहे, खासदार संजय धोत्रे होते, तर त्यांच्या सुपुत्राला त्यांनी उभं केलं. आता याच्यात कसं वाटते की आता म्हणजे हे जे निवडणूक होणार आहे लय म्हणजे लढतीची होणार आहे. त्याच्यात कसं आहे, आता आपले पंतप्रधान मोदी साहेब ते जे कार्य करून आले त्यांची कार्यप्रणाली बरोबर आहे बरं. तरी मला वाटते की बीजेपी सीट येणं अशक्य आहे, अकोल्यातून येणं अशक्य आहे. नेमकं का कारण, त्याचं काय कारण, म्हणजे सैनिकांसाठी काय केलं, म्हणजे नेमकं तुम्हाला असं वाटतं की ते ऐकून घ्या. संजय धोत्रे साहेबांनी आमदार गोवर्धन शर्मा, ते विधानसभेची पश्चिम विधानसभेची, ते आता 3 महिन्यानंतर गेले. ते पश्चिम विधानसभेची लोकसभा इलेक्शन होणार होतं. पश्चिम विधानसभा लोकसभा आमदार शर्मा कंटिन्यू 6 वेळा निवडून आलेले आहेत की नाही. आता खासदार धोत्रे साहेब त्यांच्या सुपुत्राला त्यांनी तिकीट दिलं, पण त्यांना अनुभव पाहिजे. अनुभव जे असते ना, अनुभव जे महत्वाचे. जसं आम्ही कारकिर्दीत जातो, आम्ही गोळ्या झाला होतो, आमच्याजवळ कोणी येतात का, आम्हाला सर्व माहित पडते. आता 2 गोळ्या लागलेल्या आहेत बेटा, 2 गोळ्या लागलेल्या तरी सेवानिवृत्ती मला पेन्शन भेटते. तरी कसं आहे एक्सपिरियन्स पाहिजे. जर खासदार अकोल्याचा खासदार असला, त्याला एक्सपिरियन्स असला तर काही महत्वाची गोष्ट नाही. इथं नेमकं कसं आहे, आता ऐकून घ्या. इथं आता जे प्रकाश आंबेडकर जे ते जुने वर्चस्व आहे, त्यांचं जुनं वर्चस्व आहे. त्यांना माझं मत आहे की त्यांना पूर्ण माहिती आहे, कल्पना आहे. आता हे संजय धोत्रेचे मुलगा चिरंजीव आहे, आता त्यांना काय कल्पना आहे ते. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी अर्ज टाकलेला आहे. माझं मत आहे त्यांना निवडून द्यावं बस. काँग्रेसचं सुद्धा दावेदारी होत आहे, तुम्हाला काय वाटते? काँग्रेसचं आता कोणाला सीट मिळली आहे मला माहितच नाही बेटा. ठीक आहे. या ठिकाणी सेवानिवृत्त जे काकाजी होते त्यांनी त्यांचं मत जाणलं आहे आणि मांडलं आहे. तर बघा,
त्यांचं मत असं आहे की जसं की अनुभवी व्यक्ती पाहिजे, आणि अनुप भाऊ धोत्रे हे फक्त नावानं अनुप आहेत पण अनुभवी नाही आहेत. तर अनुभवी असायला हवं असं त्यांचं मत आहे. आणि अकोल्याचा खासदार हा अनुभवी व्यक्तिमत्व असला तर त्यांना त्याच्यातले पूर्ण डावपेच माहीत राहतात आणि पुढे चालून कसा विकास करायचा त्याची त्यांना चाचपणी पण राहते. तर नमस्कार काकाजी. नमस्कार. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव शांताराम गवई. मला सांगा अकोल्याचे खासदार नेमके कोण असायला हवे आणि तुमचं त्या अकोल्याच्या खासदाराविषयी काय अपेक्षा आहे? अकोल्याचे खासदार माझ्या मते अनुभवी आणि जाणकार असायला हवे, ज्यांना राजकारणामध्ये अनुभव आहे बऱ्याच वर्षाचा. तेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवू शकतील आणि त्यांना न्याय देऊ शकतील असा माणूस खासदार म्हणून अकोलेकरांना हवा आहे. नेमके कोण आहे तुमच्या नजरेत असं व्यक्ती? असं व्यक्तिमत्व जर आजच्या घडीला आपण पाहिलं तर यावेळेस राजकारणामध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचित आघाडी, तर वंचित आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर हे 2दा-3दा याच्यामध्ये लोकसभेमध्ये उभे आहेत अकोला मतदारसंघामध्ये. तर हे अनुभवी आहेत इतर लोकांपेक्षा. मागच्या वेळेला यांचे प्रतिस्पर्धी संजय धोत्रे होते, ते आता निवडणुकीला उभे नाहीत, त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांना अनुभव नसल्यामुळे अनुभवी नेता असायला पाहिजे असं माझं मत आहे. बरं, ठीक आहे. यांचं मत आहे की अनुभवी नेता अकोल्याचा लोकसभा खासदार असायला हवा, कारण की अनुभवी नेता जर असला तर तो खरंच त्याला त्या ठिकाणी डावपेच माहीत असतात आणि विकास कसा करायचा त्यांना त्याची चाचपणी पण असते. तर या ठिकाणी आणखीन एक आपल्याशी युवा म्हणून काही महिला जुडलेल्या आहेत, म्हणजे विद्यार्थी आहेत ते, आणि ते विद्यार्थी आपल्याशी संवाद साधतील आणि त्यांची नेमकी अकोल्याचा जाहीरनामा असा सुद्धा त्यांनी काही दिवसापूर्वी प्रकाशित केला होता आणि त्या संदर्भात त्यांनी अकोला जिल्हा अधिकारी अजित कुमार यांना निवेदन सुद्धा दिलं आहे. तर असेच ते युवक आज आपल्या अकोल्यातील विद्यार्थ्यांनी ते आपल्याशी जुळले आहे. तर त्यांच्या मताचा खासदार कोण असायला हवा तर त्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव काय? माझं नाव नेहा ठाकूर आहे. ऍक्च्युली जसं तुम्ही सांगितलं आहे की जाहीरनामा आम्ही सुद्धा तयार केला होता, तर माझं मत असं आहे की कोणी अनुभवी असो किंवा नवीन पर्सन असो, फक्त त्याला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की नेमकं अकोल्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे. अनुभवी व्यक्ती सुद्धा असेल आणि आतापर्यंत त्यांना ह्याच अडचणी माहित नसेल की साध्या सामान्य नागरिकाला कुठल्या अडचणी जात आहेत. नॉर्मल हॉस्पिटल पासून तर रोडावर चालण्यापर्यंतच्या खूप काही अशा समस्या आहेत ज्या आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा मांडल्या होत्या. ते या सर्व गोष्टीची जाणीव असून त्याच्यावर काय उपाय आपल्याला करता येईल. आणखी राजकारण या सर्व गोष्टी खूप वर्षापासून चालत आहे. दर 5 वर्षांनी निवडणुका येतात, त्याच परिस्थिती आपल्याला नेहमी दिसतात. कारण की एक असं कोणी जरी व्यक्तिमत्व आपल्या नजरेत असतं की त्यांनी आतापासून मागच्या 5 वर्षात 10 वर्षात खूप काही चांगलं काम केलंय, तर यावेळेस तुम्हाला हा प्रश्न विचार करायची गरज नसते की नेमकं कोण होणार, कारण की लोकांनी आपोआप त्याच व्यक्तीला मत दिलं असतं की आम्हाला हीच व्यक्ती पाहिजे आहे. तरुण उमेदवार म्हणून अनुप भाऊ धोत्रे आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? सर कसं आहे, आता मी पर्सनली तर मला खूप जास्त काही माहिती असं नाहीये, मी एक स्टुडंटच आहे. बट मला असं वाटतं जो कोणी उभं राहणार, जो कोणी निवडून येईल, कारण की मला असं वाटतं की नवीन जे आहे आपण नवीन स्रोत म्हणू शकतो, तर त्याच्याकडे खूप साऱ्या अशा स्किल्स आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्याचा यूज करून आपण एक खूप चांगलं काहीतरी घडवू शकतो आणि कमी वेळेत होईल त्या सर्व गोष्टी. तर ते सुद्धा जर उभे राहत असतील तर त्यांच्याकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे की जो फ्युचर आम्ही बघत आहे, अकोला विजन जो आम्ही बघितला आहे की आम्हाला काही 5 वर्षात अकोला कसं पाहिजे, त्याच्यावर जर ते खरे उतरत असतील तर पुढच्या पंचवार्षिक मध्ये मला असं वाटत नाही की कोणाला विचार करायची गरज पडेल की नेहमी तुम्हाला तुमचा भावी नेता किंवा खासदार कोण पाहिजे आहे. तुमच्या जाहीरनाम्यामधील काही गोष्टी आम्हाला सांगू शकता? नक्की. आम्ही सर्वात आधी जो प्रश्न मांडला होता तो होता शिक्षणाचा, कारण की गरीब परिस्थिती अशी झालेली आहे की जे उंच ठिकाणचे लोक आहेत ते हायर एज्युकेशन देता बाहेर जातात, उंच युनिव्हर्सिटीमध्ये जातात, बट आजकाल प्राथमिक शाळेत बंद करण्यात येत आहे. म्हणजे प्रश्न तेव्हा विचारेल व्यक्ती जेव्हा त्याला काहीतरी माहित असेल, वाचता येईल, लिहिता येईल, जगाचं नॉलेज असेल. बट तुम्ही तीच गोष्ट त्या व्यक्तीची बंद करत आहे. प्राथमिक शाळा बंद झाली म्हणजे जी गोरगरिबांची लेकरं होती त्यांचं शिक्षण बंद होईल. त्यांचं शिक्षण बंद झालं म्हणजे काही पुढच्या वर्षात तुम्हाला प्रश्न विचारायला कोणी राहणार नाही. तर जी आपण अंग्रेजांपासून म्हणतो सुटका झाली आणि एक लोकशाही आली, तर मला पुन्हा हा विचार दिसतोय की लोकशाहीकडून पुन्हा हुकुमशाहीकडे आपण जात आहे. तर तो शिक्षणाचा एक पार्ट असायला हवा. त्याच्यानंतर एक आरोग्य सर्वात महत्वाचं असतं. आपण म्हणतो की
आरोग्याच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपल्या अकोल्यामध्ये खूप छोटी सिटी नाहीये, तर त्या सर्व गोष्टी सुद्धा इथे उपलब्ध असायला पाहिजे. अशा खूप आहेत. शिक्षणाकरता जो एक मार्ग असतो विद्यार्थी, आपल्या भरपूर कॉलेज आहेत अकोल्यामध्ये. मी शिवाजी कॉलेजची स्टुडंट आहे. मला येता जाताना खूप अडचणी आल्या, कारण की गाव आउटसाईडला होतं. आमच्या गावातून बसेस वगैरे सुद्धा नव्हत्या. आता सुद्धा तीच कंडिशन आहे की जर यायचं असेल तर 4 किलोमीटर बाहेर पायी पाट्यावर यावं लागतं, जर सकाळचं कॉलेज असेल तर. मी त्याच दृष्टीतून गेली आहे. तर मला असं वाटतं की सर्वात आधी जे प्राथमिक शाळा बंद होत आहेत ते त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण असायला पाहिजे की तिच्या शिक्षणाचा काय व्यवहार चाललाय. माझ्याच गावातल्या खूप साऱ्या उदाहरणं मी देऊ शकते की टीचर्स काय असतात. आधी एका वर्गात 20 ते 25 विद्यार्थी असायचे, तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना जमायचं. मी जिल्हा परिषद शाळेची स्टुडंट आहे आणि आता वर्किंग सुद्धा आहे. कॉलेजमधून झाला आता वर्किंग करते. त्यावेळेचं शिक्षण आता आणि जर मी जिल्हा परिषद शिक्षण बघते तर 4थीला 3रीतला मुलाला एबीसीडी सुद्धा येत नाही व्यवस्थित. आणि त्यावेळेस आम्ही एवढं शिक्षित होतो की आज स्वतःच्या पायावर उभं झालं आहे. बरं, मला सांगा आता नेमकं विद्यार्थी जे सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत त्यांची काही शिष्यवृत्ती कमी करण्यात आली, कपात करण्यात आली, असा पण काही वृत्तवाहिनीवर बातम्या आलेल्या आहेत. तर तुम्ही त्या विषयाकडे कसे बघता? म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी, काय नेमकी शिष्यवृत्ती असायला हवी किंवा वाढीव रक्कम असायला हवी? तुमचं काय मत? सर्वात आधी तर शिष्यवृत्तीबद्दल माझं काही गैरसमज नाही आहे. तो एक विद्यार्थ्यांना असायला पाहिजे, कारण की ज्यांची परिस्थिती नाही आहे करण्याची पण एक उत्सुकता आहे की तेही पुढे जाऊन काहीतरी करतील, तर त्यांना शिष्यवृत्ती नक्की असायला पाहिजे. पण ते एक सुद्धा ही गोष्ट असायला पाहिजे की तिथं तुम्ही मार्क्स बघून किंवा कास्टिझम बघून ऍडमिशन द्यायला नको. कारण की मी एक ओपनची विद्यार्थिनी आहे. मला माझ्याच ऍडमिशन्स करता चांगले पर्सेंटेज असून सुद्धा खूप जास्त फीस भरावी लागली. असं नसेल की तुम्ही जर एक ओपन कॅटेगरी किंवा ओबीसी कॅटेगरी मधून येता तर तुम्ही घरचे खूप जास्त श्रीमंत असाल की फीस भरू शकणार. तर कमीत कमी शिक्षण हे तरी एक असं असायला पाहिजे की तिथं सर्व सामान्य विद्यार्थ्यांना एक समान शिक्षण मिळायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी काही विद्यार्थी, काही नागरिक या अकोला शहरातील गांधी जवाहर बाग येथे आपण त्यांची संवाद साधला आणि काहींचं मत असं आहे की आमच्या मताच्या तहत हे विद्यार्थिनी होत्या, तर त्यांचं मत होतं की आमच्या मताचा आम्ही जो जाहीरनामा केला त्या मतानुसार जर कोणी असेल खासदार करणारा तर आम्ही त्यांना निवडून देऊ नक्कीच. आणि यापूर्वी जे गवईस काकाजी होते त्यांनी सुद्धा त्यांचं मत मांडलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी विस्तृत असं मत मांडलंय की जे अनुभवी व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. तर त्यांनी या ठिकाणी अनुभवी व्यक्तिमत्व चॉईस केलं आहे. तर या ठिकाणी आणखीन आपण लोकनजरमध्ये जुळत राहू. मी अकोल्यावरून लोकनजरसाठी योगेश शिरसाट, अकोला.